मंडळी, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख आज संपलेली आहे आणि अनेक पक्षांनी उमेदवारांनी अर्ज भरले। त्यापैकीच बहुजन समाज पार्टीतून अर्ज दाखल झालेले आहेत। आपण त्यांना विचारूया एकूण किती अर्ज दाखल झालेत आणि तुमची ओळख सांगा सर। माझं नाव मीना सुरेश गायकवाड। मी न्यू पनवेल मध्ये राहते। मी बहुजन समाज पार्टीची कार्यकर्ता आहे। यस, तुम्ही आता कोणत्या प्रभागात? मी 17 नंबर प्रभाग मधून आहे आणि तिथून मी उमेदवारी फॉर्म माझं ओके झाले। तुम्ही किती प्रभागात? मी 9 मध्ये आहे। मी सीताबाई गणपत कांबळे। मी 9 मध्ये 9 प्रभाकर मध्ये उभी आहे। तर एकूण किती उमेदवार आहेत या पनवेल महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीचे जवळपास 8 कॅन्डिडेट आम्ही उभा केले आणि मागच्या 2016 मध्ये 13 उमेदवार उभे केले होते आणि हे आमच्या प्रभाग क्रमांक 17 मधून आहेत। मीना सुरेश गायकवाड म्हणून त्यांनी आपण बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। काय सांगाल तुम्ही, प्रभागाचा कसा विकास करणार आहे, काय मुद्दे आहेत? प्रभागासाठी मुद्दे तर भरपूर काय आहेत, मांडण्यासारखे भरपूर आहेत, पण आता समस्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, बाकी काही मुलींवरती जे अत्याचार होत आहेत त्याचे प्रॉब्लेम आहेत, भरपूर काय प्रॉब्लेम आहे। सांगण्यासारखं एवढं नाहीये, पण थोडक्यात मी एवढ्या गोष्टी सांगू शकतो आणि निवडून आलं तर ह्याचा मी नक्कीच हे करणार, काम करणार। तुम्ही इथले प्रश्न समस्या जवळून अनुभवल्यात? हो, मी स्वतः जवळून अनुभवलेले आहेत आणि मी स्वतः त्या ह्याच्यामधली आहे, त्यामुळे मला त्यांच्या परिस्थिती आणि त्यांचे जे हे आहेत ते मला सगळं माहिती आहे। म्हणजे कसं आपण त्या समाजातून वावरतोय, आपण ज्या गरीब समाजातून जसं जे लोक आहेत तसं मी पण आहे, त्याच्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत मी निवडून आलो तर त्यांच्या समस्या मी 100% पुऱ्या करणार। आता तुमच्या समोर जर बघितलं तर अनेक मातब्बर उमेदवार आहेत, मोठे मोठे पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचं आव्हान तुम्हाला सोपं वाटतं का अवघड वाटतं? आता ते काय सांगू शकत नाही, पण त्यांचं आव्हान आपण कसं माहिती, निवडणूक आल्यानंतर माहिती पडेल। आम्ही कोणाबद्दल विषय बोलू शकत नाही आणि काय नाही, आमच्या बाबासाहेबांसाठी आम्ही हा मिशन लढतो, तर आम्ही आमच्या बाबांसाठी उभं राहिलेलो आहेत। आमची निशाणी हत्ती आहे आणि त्यांची निशाणी हत्ती होती आणि ह्या गरिबांसाठी आम्ही हा लढा घेतलेला आहे हातात, एवढंच।